Good morning, all of you. In last lecture, I'm introduce you about the planning site organization, text-based navigation, then how to create a navigation bar, that is text-based navigation bar and a graphical-based navigation bar. Okay, so for that, I'm giving you one of the example. Depends upon that how to create a text navigation bar and a graphical navigation for bar by using an image. Okay, सो इमेजच्या ऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये काय यूज करू शकता, तर इमेज मॅपिंग. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की इमेज मॅपिंग कसं यूज होतं. ऑलरेडी मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे. इमेज मॅपिंग म्हणजे एखादं इमेज इन्सर्ट करायची आणि त्याच्यावरचे जे काही पर्टिक्युलर एरियाज असतील तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, मॅपिंग इन्सर्ट करून देतो. तर या टाईपमध्ये आपण ते यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक पार्ट काय आहे, तर त्याच्यामध्ये जे काही अजून तुमचे डिफरंट ऑप्शन्स असतील की जे काही ग्राफिकली आहेत, तर त्या ग्राफिकली याच्यामध्ये सुद्धा आपण हे यूज करू शकतो की त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन्स द्यायचे असतील तर ते नेव्हिगेशन्स आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, ऍड करू शकतो. ओके, so this is one of the part from this. Then there are the another part which is comes under this chapter, which is HTML5 page layout and navigation, which is called as a semantic. So the next point is creating HTML5 semantic layout. Okay, so this is the next point. So these are the another concept that are used under HTML. So in that, what are the particular HTML page layout tags? So in that, first one is header. Header, which is used to give a headline to the document. म्हणजे हेडलाईन देण्यासाठी याच्यामध्ये हेडर यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हेडर फुटर काय आहे. आता सपोज हे वेब हे वर्ड पेज आहे आणि या वर्ड पेजला काय करायचंय, मला हेडर फुटर अप्लाय करायचं आहे. सो फॉर दॅट आय एम युजिंग इट हिअर हेडर अँड फुटर. सो सिरीज हेडर, when I apply the header, then there is the heading given to that page. ओके, म्हणजे याच्यामध्ये कितीही पेज असतील तरी सुद्धा याच्यामध्ये हेडर काय अप्लाय केलं जाईल, ICS सिरीज जे काही न्यू पेजेस असतील तर त्या प्रत्येक पेजला हे हेडर काय केलं जाईल, अप्लाय केलं जाईल. सो दॅट टाईप दिस हेडर्स आर युज्ड. देन NAB. NAB is used for given a नेव्हिगेशन लिंक. याच्यामध्ये नेव्हिगेशन लिंक्स अप्लाय करण्यासाठी हे NAB टॅग यूज केल्या जातात. त्याच्यानंतर काय आहे, तर हे डिव्हिजन लेआउट आहे. डिव्हिजन लेआउट म्हणजे काय, तर एक ड्यू टॅग आहे याच्यामध्ये, की ड्यू टॅग मध्ये तुम्ही हे पर्टिक्युलर जे काही ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स याच्यामध्ये यूज करू शकता. सो जस्ट लाईक दिस. Then the another of tag is section. So it defines a particular section or area and lines of the lines in the document, and it is a thematic group of content. So याच्यामध्ये आपण मल्टिपल लाईन्स याच्यामध्ये देऊ शकतो सेक्शन्स मध्ये. देन article it is used to define the specific self contained content. ओके, म्हणजे सेल्फ कंटेंट म्हणजे तुम्हाला जर मल्टिपल लाईन्स मध्ये लिहायचं असेल, जस्ट लाईक अ ब्लॉग पोस्ट और फोरम पोस्ट, म्हणजे पोस्ट जर लिहायचे असतील तर त्या पोस्ट इथे देण्यासाठी या आर्टिकल टॅगचा यूज होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे असाइड. Aside is used to place the content in the sidebar of the page. वेब पेजच्या साइड बार मध्ये जर काही कंटेंट लिहायचा असेल तर त्याच्यासाठी असाइड टॅग यूज होते. आणि त्याच्यानंतर जी लास्ट आहे तर ती लास्ट कोणती आहे, तर फुटर. सो फुटर इज युज्ड टू गिव्ह अ फुटर टू द वेब पेज or the text which is given to the end of the page. पेजच्या एंडिंगला जर काही
कंटेंट लिहायचा असेल किंवा डेटा लिहायचा असेल तर त्याच्यासाठी कोणता टॅग यूज होतो तर फुटर हा टॅग यूज होतो. सो दीज आर वन ऑफ दी सेव्हरल युजेबल HTML5 semantic tags, that is header, footer, name, section, article, assign, and apart from that there are another different tags are available just like this details, then another one is fig caption, then figure, then main, mark, then summary, time. So these are the another semantic elements that are the tags which is used in HTML. HTML मध्ये हे यूज होत असतात. ओके. सो फर्स्ट बिफोर दॅट आपण आता जे काही प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करतो किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करतो तर ते नोटपॅड मध्ये एक्झिक्यूट करतो किंवा टाईप करतो. तर तुम्हाला याच्यापेक्षा अजूनही म्हणजे असे सॉफ्टवेअर आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही इझिली HTML यूज करू शकता किंवा कोडिंग इझिली लिहू शकता. तर त्याच्यामध्ये वर्ड प्रेसचं एक सॉफ्टवेअर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली ज्या काही टॅग्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटी सुद्धा भरपूर आहेत की ते तुम्ही इझिली करू शकता. पण तुम्हाला हे बेस एकदम परफेक्ट होण्यासाठी तुम्ही हे नोटपॅड मध्ये फर्स्ट ऑफ ऑल ट्राय करायचंय. मी तुम्हाला लास्ट म्हणजे एंडिंग मध्ये दाखवेन की ते वर्ड प्रेस मध्ये कसं एक्झिक्यूट करायचं किंवा कसं प्रोग्राम लिहायचा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीज इझी दिल्यामुळे तुमचं जे काही डिझायनिंग आहे तर ते डिझायनिंग सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान होऊ शकतं. पण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे तुम्ही नोटपॅड मधून करायचं आहे. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल वर्ड प्रेस कसं यूज करायचं तरी सुद्धा हे प्रॅक्टिकल आहे ते तुम्ही नोटपॅड मधून एक्झिक्यूट करायचे आहे. ओके. सो this is the particular semantic tags which is given here. So before that I'm showing you one of the example by using a div tag. Okay, so div tag which is used for um, writing a content in a web page इन अ पर्टिक्युलर फॉर्मॅट. एक फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला हे लिहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हे डिव टॅग यूज करू शकता. आणि हे डिव टॅग मध्ये काय तर त्या डिव टॅग मध्ये तुम्ही मल्टिपल कमांड्स ऍट अ टाइम यूज करू शकता. आणि मल्टिपल टॅग यूज केल्यामुळे तुम्ही जर डिव टॅग वरती काही अप्लाय केली स्टाईल किंवा प्रॉपर्टी तर ती प्रॉपर्टी होल त्याच्यामध्ये ज्या काही कमांड्स असतील तर त्या कमांड्स वरती काय होणार आहेत अप्लाय होणार आहेत. ओके. सो तर ह्याच्यामध्ये या टाइप मध्ये आपण हे यूज करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल सी दी एक्झाम्पल ऑफ अ डिव टॅग. ओके. आता या सपोर्टच मिळाल्यानंतर आपल्याला गिवन क्वांटिटीनुसार आपल्याला काय काय मिळायला पाहिजे तर आपल्याला समेशन ऑफ UI आणि समेशन ऑफ VI आणि UI स्क्वेअर आणि VY स्क्वेअर या सर्व ज्या क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला मिळायला पाहिजे. सो दॅट आपण स्टेप नंबर 2 मध्ये काय करतो की ज्या गिवन क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. See this, I'm creating here div tag by using div. Suppose you want to give an ID for that use. आता हे आयडी का द्यायचे असतात कारण हे आयडी असतात हे नंतर तुम्हाला जे काही कोडिंग इन डिटेल करायचं आहे वेब पेजचं तर त्याच्यासाठी हे गरजेचे असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला हे आयडी वगैरे अलोकेट करणं इम्पॉर्टंट आहे. सो जस्ट ट्राय टू यूज इट फ्रॉम स्टार्टिंग पासूनच हे यूज करण्याची सवय ठेवा याच्यामध्ये म्हणजे ते तुम्हाला इझिली यूज करता येतील. आता याच्यामध्ये हे कलर्स असतात तर हे कलर्स तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये यूज करा कलर कोड मध्ये यूज करावे लागतात. जस्ट लाईक दिस. ओके. आय एम अप्लाइंग द कलर जस्ट ऑन दिस टॅग्स विच इज यूज्ड इन अंडर दिस डिव टॅग. आता मी हे पूर्ण याच्यामध्ये कोणत्याही कमांड्स लिहिलेले असतील सॉरी टॅग्स लिहिलेले असतील तर त्या ऑल टॅग्स वरती हा काय होणार आहे कलर अप्लाय होणार आहे. ओके.
summation of your ui divided by n. right? त्याच्यानंतर मग पुढची काय होणार आहे ui bar is equal to summation of ui. Summation of ui is what? आता मला जर एका पर्टिक्युलर पॅराग्राफला द्यायचं असतं तर मला अगेन इथं स्टाईल प्रॉपर्टी द्यावी लागली असती आणि कलर अप्लाय करावा लागला असता. ओके, देन आय एम युजिंग दी अनदर वन. सेम आपल्याला काय फाइंड करायचं v bar आपल्याला फाइंड करायचं. v bar चा फॉर्म्युला काय असणार आहे समेशन ऑफ vi डिवाइडेड बाय n. ओके, which is equal to summation of vi काय असणार आहे vi आपल्याला काय असणार vi is equal to yi minus 20. दुसरं असणार summation of yi minus 20 किती मिळालेलं आपल्याला या ठिकाणी तर summation of y minus 20 is equal to minus 20. Okay, so that's why या ठिकाणी आपण काय केलंय minus 20 हे vi चे इथं आपण पुट केलेले. आता या ठिकाणी y vi ची जी व्हॅल्यू आहे ती minus 20 डिवाइडेड बाय किती होणार आहे तर 6. ओके, सो आय एम युजिंग 3 टॅग्स. याच्यामध्ये मी 3 टॅग्स यूज केल्यात, पण याच्यावरती मी कोणताच कलर अप्लाय केलेला नाहीये किंवा कोणतीही प्रॉपर्टी याच्यावरती अप्लाय केलेली नाहीये. ओके, तर आता बघा मला जर हे एक्झिक्यूट करायचं असेल तर मी काय करणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल सेव्ह दिस विथ HTML एक्सटेन्शन. सेव्ह दिस. See this program is here. Open with any of the browser. See this color is apply on all the tags. त्याच्यामध्ये ज्या काही टॅग्स यूज केलेल्या होत्या त्या ऑल टॅग्स वरती हे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स किंवा स्टाईल्स अप्लाय झालेली आहे. तर आता मी फक्त इथे कलर दिलेला होता. तर आता मला याच्यामध्ये काय करायचं आहे तर कलर बरोबर मला अलाइन सुद्धा अलोकेट करायची आहे. Align center. Okay, save this. See this all the data which is written in a tags under div which is comes in a center. हे सेंटरला आलेला आहे ऑल डेटा. म्हणजे div टॅग मध्ये काय div टॅगचा यूज काय आहे तर तुम्हाला प्रत्येक सेपरेट टॅग मध्ये जे काही स्टाईल्स असतील तर ते अप्लाय करायचे नसतील. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं तर कोडिंग इन्क्रीज होतं. प्रत्येक टॅगला जर तुम्ही त्याच्यामध्ये स्टाईल्स अप्लाय करायला गेलात तर हे न करता जर त्याच्यामध्ये div टॅग यूज केली तर ते आपण सेपरेट लाईनला काय करू शकतो यूज करू. सेपरेट लाईनला न देता एकाच लाईन मध्ये आपण हे स्टाईल्स किंवा जे काही ऍट्रिब्यूट्स आहेत तर ते ऍट्रिब्यूट सेट करू शकतो आणि त्यामुळे आपलं कोडिंग याच्यामध्ये काय होतं तर मिनिमाइज होतं. सो दिस इज दी वन ऑफ द यूज ऑफ div tag. Okay, so the next part which is HTML5 tables. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर होता तर त्याच्यामध्ये हे थिअरॉटिकल पॉइंट्स होते आणि त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर आहे तर त्याच्यामध्ये जो मेन पार्ट आहे तो HTML5. फर्स्ट पॉइंट इज HTML5. just wait. HTML5 tables. Okay, so first of all I am showing you how the tables are created. टेबल्स कसे क्रिएट करायचे हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं होतं याच्यामध्ये. ओके, जस्ट वेट फॉर मी. देयर इज अ टेबल इज प्रेझेंट. See this table tag and copy this in this folder. See this, there is a table. याच्यामध्ये हा टेबल इथे काय केलेला होता अप्लाय केलेला होता. आता आपण काय करणार आहोत तर या टेबलवरती आपण डिफरंट ऍट्रिब्यूट्स अप्लाय करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आहे हेच एक्झाम्पल काय करते ओपन करते. ओके, आणि याच्यामध्ये जे मी बाकीचं जे काही ऍड केलं होतं तर ते याच्यातून रिमूव्ह करून टाकते. Okay, I'm taking only the table tag here.
अच्छा ह्या गोष्टी म्हणजे काय झालेलं आहे कॅल्क्युलेट See this, only the table is here and the caption. Caption means name of the table. Okay, and this is the heading. So हे एवढंच फक्त मी याच्यामध्ये घेते आणि याच्यानंतर आपल्याला टेबलमध्ये काय काय शिकायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल HTML टेबल इज क्रिएटेड बाय युजिंग अ टेबल टॅग. याच्यामध्ये टेबल टॅगचा यूज करून आपण टेबल क्रिएट करू शकतो. दॅट इज ओपनिंग टेबल टॅग अँड क्लोजिंग टेबल टॅग. Okay, so by using this tag we create a table, and in that the another concept, the tr tag, that is opening tr and closing tr, that is /tr, which is a closing tag. So suppose you want to create a one row in a table, then opening tr and closing tr tag is used. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये एक रो लिहायची असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे काही कॉलम्स असतील तर त्या प्रत्येक कॉलम्सच्या व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये काय करायच्या आहेत, फिलअप करायचे आहेत. सो फॉर क्रिएटिंग अ रो tr tag is used. देन दी अनदर पार्ट, आता ह्या रोज क्रिएट झाल्या, मग आता हे एक रो क्रिएट झालेली आहे, मग ह्या रो मध्ये ही रो क्रिएट झालेली आहे पण त्याच्यामध्ये कॉलम्स कसे फिलअप करायचे, तर एक रो क्रिएट करताना त्याच्यामध्ये हे 3 कॉलम्स आहेत फॉर एक्झाम्पल, तर त्या 3 कॉलम्सच्या व्हॅल्यूज आपल्याला डिफाईन करायच्या आहेत. तर या व्हॅल्यूज डिफाईन करण्यासाठी जर हेडिंग आहेत, आता इथे बघा रोल नंबर, नेम आणि क्लास हे हेडिंग आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, तर फर्स्ट रो असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला th यूज करायची आहे, th टॅग विच इज युज्ड फॉर हेडिंग. आणि त्याच्यामध्ये जे काही बाकीचे रिमेनिंग रोज आहेत मग याच्यामध्ये आपण हा डेटा फिलअप केलेला आहे. फॉर दॅट इन द रिमेनिंग tr टॅग वी यूज td टॅग, आणि रिमेनिंग टॅग मध्ये आपल्याला td टॅग हा काय करायचा आहे, यूज करायचा आहे. तर या टाइप मध्ये आपण टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो. आता हे मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी टाइम घालवत नाहीये. सो वी गो टू दी नेक्स्ट ऑप्शन्स विच आर अवेलेबल इन अ table tag. So next point is specifying size to a table. टेबलला साईज किंवा हाईट विड्थ असं म्हणू शकतो. हाईट विड्थ टेबलला सेट करायची असेल तर याच्यामध्ये काय करायचं आहे. ओके, आता बघा हा जो टेबल आपण यूज केलेला आहे तर तो एकदम स्मॉल साईज मध्ये दिसतोय. आपल्याला काय करायचंय तर तो लार्ज साईज मध्ये आपल्याला शो व्हायला हवंय. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला अगेन याच्यामध्ये काय यूज करावं लागेल तर विड्थ अँड हाईट, अँड विच इज असाइन्ड फॉर अ टेबल. सी दिस, देर इज अ बॉर्डर, सो apart from that use it here width is equal to I'm taking it here. See this, like that I'm assigning a width and height. याच्यामध्ये height आणि width मी ते assign केलेली आहे. Just save this. See this, height and width of a table which is increases. याच्यामध्ये width आणि height increase झालेली आहे. याच्यामध्ये height जर तुम्हाला increase करायची असेल तर ती increase करू शकता. Just change that value. Suppose you don't satisfy with it, त्याच्यामध्ये जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते चेंजेस करू शकता. So by using height and width style, so just use this width is equal to in a double bracket value and in height in double bracket value. So that type height and width to the table is inserted. या टाइप मध्ये आपण height width insert करू शकतो. ओके, देन याच्यामध्ये काय आहे तर मी अजून एक रो याच्यामध्ये इन्सर्ट करते, having a value 4. TYBSC IT. I'm saving this and just see the changes it here. See, 4th number row is added here. Okay, so in that the last 2 students, that is a roll having a roll number 3 and roll number 4 have a same class TYBSC IT.
ओके, यांचा क्लास काय आहे तर सेम आहे. तर मला हे रिपीटेड लिहायचं नाहीये. तर मला काय करायचं आहे तर ते एकाच ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. तर मी ते कसं करू शकते, तर याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत. तर ते दोन ऑप्शन्स कोणते, तर त्याच्यामध्ये कॉल स्पॅन अँड रो स्पॅन. तर कॉल स्पॅन आणि रो स्पॅन हे ऑप्शन्स आहेत. तर ते ऑप्शन्स याच्यामध्ये आपण काय करतो, यूज करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं तर दोन कॉलम्स किंवा दोन रोज आपण याच्यामध्ये काय करू शकतो, मर्ज करू शकतो. आणि मर्ज केल्यामुळे काय होतं तर दोन व्हॅल्यूज रिपीटेड न दिसता तुम्ही त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू वन टाइम याच्यामध्ये लिहू शकता. So by using the call span and row span, we use this. काही प्रॉब्लेम्स असतील तर मला साईड बाय साईड विचारत जा. मला कोणाचाही काही मेसेज किंवा काही येत नाही की काय तो प्रॉब्लेम येईल. ओके, साईड बाय साईड सांगत जा. Add here. So suppose you want to so this is a row span. Okay, row span आपण अप्लाय केलेला आहे, कॉलम स्पॅन नाहीये. तर त्याच्यामध्ये जो काही टीडी टॅग आहे तर त्याच्यामध्ये जो लास्ट मला कॉलम काय करायचा आहे तर मी इथे काय केलं तर इथे जी रो होती टीडी, ओके, त्याच्यामध्ये मी फक्त काय केलं तर जो काही फर्स्ट रो होती तर त्याच्यामध्ये मी रो स्पॅन इज इक्वल टू 2 असं टाईप केलेलं होतं आणि ती रो ॲज इट इज ठेवली. फक्त मी इथे हे स्टाईल अप्लाय केली किंवा ॲट्रिब्यूट अप्लाय केलं. आणि त्याच्यामध्ये जे नेक्स्ट जे काही ॲट्रिब्यूट आहे, आता याच्यामध्ये बघा मी परत चेक करून दाखवते. याच्यामध्ये बघा सेपरेट. आता याच्यामध्ये काय झालं तर याच्यातली जो रो काय झाली तर इथे रिपीटेड प्रिंट झाली. बघा इथे न्यू कॉलम मध्ये प्रिंट झाली. तर मला तसं नकोय. तर मग मला त्याच्यासाठी काय करावं लागेल तर ही जी काही लास्ट रो आहे तर त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती काय करायची आहे, म्हणजे लास्ट जी काही रो होती तर त्याच्यामध्ये फक्त दोनच व्हॅल्यू येतील, दॅट इज रोल नंबर अँड नेम. त्याच्यामध्ये क्लास येणार नाही, कारण का तर मला क्लास सेम हवाय म्हणून मी तर रो स्पॅन टाकलं आणि त्यामुळे मला ती नेक्स्ट व्हॅल्यू लिहावी लागली नाही. सो जस्ट सी दिस रोजा स्पॅन इयर, याच्यामध्ये या रो काय झालेल्या आहेत, स्पॅन झालेल्या आहेत. त्यामुळे मला एक सिंगल लाईन मध्ये ती व्हॅल्यू काय करू शकते, लिहू शकते. ओके, सो दिस टाइप रो स्पॅन आर युज्ड. आणि कॉल स्पॅन कुठे यूज करतात तर या रोज कॉलम आपण काय केलेले आहेत, रोज स्पॅन केलेले आहेत. तर कॉलम जर तुम्हाला दोन स्पॅन करायचे असतील तर त्याच्यासाठी कॉल स्पॅन काय करावं लागतं, यूज करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे रोल नंबर आणि नेम हे जर वन टाइम लिहायचं असेल तर त्याच्यामध्ये कॉल स्पॅन काय होऊ शकतं, यूज होऊ शकतं. ओके, अगेन I'm taking it here the another value. No, not taking heading. आता इथे आपण टेबल या फॉर्मॅट मध्ये घेतलेलं आहे, तर त्यामुळे आपल्याला जर आपण इथं ग्रेड घेतलेलं असेल तर त्याच्यावरती पण आपण रो स्पॅनच यूज करू शकतो, कॉल स्पॅन यूज करू शकत नाही. तर कॉल स्पॅन तुम्ही करू शकता की याच्यामध्ये जर अगेन तुम्ही एक व्हॅल्यू फील्ड ऍड केलेलं असेल, सेपरेट व्हॅल्यू फील्ड, आणि त्याच्यामध्ये जर ग्रेड असेल तर ग्रेड तुम्हाला इथे प्रत्येक स्टुडंटला सेम असेल तर ती ग्रेड तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता किंवा त्याच्यामध्ये कॉलम स्पॅन करून ते कॉमन देऊ शकता. तर त्याच्यासाठी आपण हे रो स्पॅन अँड कॉलम स्पॅन यूज करू शकतो. म्हणजे मर्जिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे यूज करू शकतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट, टेबलमध्ये की त्याच्यामध्ये लेआउट, टेबलचं लेआउट कसं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये हा जो काही टेबल आहे तर त्याच्यामध्ये आपण हा सिंपल टेबल क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये हे कसं यूज केलेलं आहे तर बॉर्डर आपण याच्यामध्ये वन इन्सर्ट केलेली आहे, त्यामुळे बॉर्डर ह्याच्यामध्ये इझिली काय झालेली आहे, इन्सर्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे तर तुमच्याकडे सेल स्पेसिंग अँड सेल पॅडिंग हे दोन ऑप्शन्स आहेत. की त्याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये आपण जे काही टेबल्स यूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय आहे तर जो काही टेक्स्ट आहे तर तो टेक्स्ट पूर्णपणे लेफ्ट साइडला आहे. बघू शकता तुम्ही इथे हा जो काही टेक्स्ट आहे तर तो पूर्ण टेक्स्ट हा लेफ्ट साइडला आहे.
काय काय आता हे रोल नंबर असतील तर ते रोल नंबर कुठे हवे, तर ते सेंटरला हवेत किंवा राईट साईडला हवेत, तर ते कोणत्या साईडला हवेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये एडिटिंग करू शकतो किंवा त्याच्यामध्ये ते आपण अप्लाय करू शकतो. तर ह्याच्यासाठी सेल स्पेसिंग, सेल पॅडिंग हे 2 ऑप्शन्स आहेत की ते ऑप्शन्स आपण यूज करू शकतो. ओके, तर त्याच्यामध्ये हे कसं यूज करायचंय, तर याच्यामध्ये तुम्ही स्टाईल्स यूज करू शकता. मग त्याच्यामध्ये CSS येतील, तर CSS स्टाईल यूज करून तुम्ही हे अप्लाय करू शकता. ओके, तर सेल स्पेसिंग अँड सेल पॅडिंग आता याच्यामध्ये कसं देऊ शकतो, तर आपल्याला डिरेक्टली आपण इथे इनलाईन CSS घेऊयात. आता हेडिंग टॅग मध्ये आपण हे यूज करूया इथे. सो आय एम अप्लाइंग दिस ऑन, इथे मी स्टाईल टॅग घेते, स्टाईल अँड क्लोजिंग स्टाईल. ओके, अँड इन दॅट आय एम गोइंग टू अप्लाय सेल स्पेसिंग. ओके, सेल स्पेसिंग काय आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बॉर्डर सुद्धा चेंज करू शकता. तर सपोज तुम्हाला बॉर्डर चेंज करायची असेल तर त्याच्यावरती तुम्ही कसं यूज करणार आहात, तर त्याच्यामध्ये बघा मी सगळेच याच्यामध्ये एकत्र घेते. टेबल वरती अप्लाय करायचं आहे ऍज वेल ऍज THTT. आणि याच्यामध्ये मला काय अप्लाय करायचं आहे, तर याच्यामध्ये बॉर्डर बॉर्डर ही 2 पिक्सेल असली पाहिजे. देन सॉलिड ब्लॅक. ओके, अँड see this change, border is applied for all the headers, table and as well as data. म्हणजे याच्यामध्ये फक्त आउटसाइडला बॉर्डर चेंज झालेली नाहीये, तर कुठे कुठे चेंज झालेली आहे, तर टेबलला चेंज झालेली आहे, ॲज वेल ॲज TH म्हणजे हेडिंग टॅग्स आहेत तर त्यांना सुद्धा अप्लाय झालेली आहे, आणि जे TD टॅग आहेत तर त्यांना सुद्धा ही अप्लाय झालेली आहे. आता याच्यामध्ये बघा बॉर्डर कोणती प्लेस झालेली आहे, तर 2 पिक्सेल म्हणजे 2 पिक्सेलची साईज असणार आहे. त्याच्यामध्ये त्याचं टाईप काय असणार आहे, तर सॉलिड असणार आहे आणि कलर असणार आहे तो ब्लॅक असणार आहे. आणि त्याच्यामध्ये बॉर्डर डॅश कोलॅप्स विच इज असाइन टू कोलॅप्स, म्हणजे याच्यामध्ये कोलॅप्स ही स्टाईल अप्लाय केलेली आहे आणि त्या स्टाईल वरती आपण ते काय करू शकतो, ऍड करू शकतो. सपोज तुम्हाला बॉर्डर चेंज करायची असेल तर ती बॉर्डरचा कलर सुद्धा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. Okay, after that the cell spacing and padding. ओके, आता याच्यामध्ये सेल स्पेसिंग अँड सेल पॅडिंग कसं यूज करायचं आहे, तर याच्यावरती जो काही हेडिंग आहे किंवा डेटा टॅग आहे तर त्याच्यावरती कसं अप्लाय होईल, तर TH, TD see his see this, I'm just using this TH, TD and padding and colon 15 पिक्सेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये साईज केवढी हवी आहे, तर पॅडिंग म्हणजे what is mean by cell padding. So cell padding is specifies the space between the cell content and its border. म्हणजे बॉर्डर पासून त्या टेक्स्टचं म्हणजे जो काही टेक्स्ट आपण त्याच्यामध्ये लिहिलेला आहे तर त्या टेक्स्टचं बॉर्डर पासून असणारं डिस्टन्स किती आहे, तर ते डिस्टन्स याच्यामध्ये दिलं जातं. म्हणजे आता ही जर या 4 साइड्स आहेत तर त्या 4 साइड्स पासून त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, तर 15 पिक्सेल असणार आहे. याच्यामध्ये जर व्हॅल्यू आपण चेंज केली, सपोज आय टेक 25 कंट्रोल S,
सो इथे बघा आता याच्यामध्ये काय डिफरन्स होतोय. सी दिस अगेन याच्यामध्ये ज्या काही बॉर्डर्स आहेत तर त्यांची साईज इन्क्रीज होत गेलेली आहे आणि त्यामुळे टेबल तुम्हाला ब्राईट फॉर्मॅटमध्ये दिसतोय. सो दिस इज अ सेल पॅडिंग. आणि सेल स्पेसिंग म्हणजेच काय तर दोन सेल्स मधलं डिस्टन्स किती असणार आहे तर ते डिस्टन्स याच्यामध्ये सेल स्पेसिंगने मेंटेन केलं जातं. ओके, म्हणजे जसं आपल्याला हे बॉर्ड म्हणजे हा जो सपोज सेल आहे, आता हा जो काही नेम आहे तर हा नेम हा एक सेल आहे. सपोज SYBSCIT. सो दिस इज अ वन सेल. आणि सेल पॅडिंग म्हणजे या बॉर्डर या सेलच्या बॉर्डर पासून त्या टेक्स्टचं डिस्टन्स किती आहे तर ते सेल पॅडिंग मध्ये देतो. आणि याच्यामध्ये जे काही सेल स्पेसिंग आहे तर ते सेल स्पेसिंग म्हणजेच काय तर याच्यामध्ये ही पर्टिक्युलर सेल आहे तर त्याचं डिस्टन्स किती असणार आहे तर ते याच्याने डिनोट केलं जातं. सो check it here. I am using and check it here. See this, this is applied. याच्यामध्ये अप्लाय आता इथे मी कोलॅप्स दिलेलं होतं त्यामुळे ते घेत नव्हतं. आणि जर मी कोलॅप्स बॉर्डर काढून टाकली तर त्याच्यामध्ये हे बॉर्डर स्पेसिंग घेते. बॉर्डर स्पेसिंग मध्ये याच्यामध्ये जे काही सेल स्पेसेस आहेत तर ते स्पेसेस याच्यामध्ये इन्क्रीज होतात. तर या टाईपमध्ये आपण टेबल काय करू शकतो प्रॉपरली डिझाईन करू शकतो. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम दाखवलेला होता तर त्याच्यामध्ये सिम्पल टेबल होता. पण जर टेबलचं स्ट्रक्चर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्या टेबलचं स्ट्रक्चर आपण या टाईपमध्ये चेंज करू शकतो. ओके, सो आय एम गिविंग यू वन ऑफ दी होमवर्क दॅट इज you just create a calculator, okay, by using a table on a web page.